आता काही ते नरम पाव घेतले. आता आपण सर्विंग करूया. हा हा हा, गरमा गरम चिकन सूप. आणि थंडी पण आहे बाहेर, सो थंडीमध्ये ना सूप पिण्याचा मजा एकदम मस्त. करून बघा तुम्ही, खूप छान लागते. हा हा, गाईस आता आपला चिकन सूप खाण्यासाठी रेडी झाला आहे. ओके, अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. एकदम गरमा गरम. हे पहा. आजची जी रेसिपी आहे ती आहे चिकन सूप मी बनवत आहे आणि ते ॲक्च्युली पावासोबतच खायला मस्त लागतो. सो नरम पाव आणि चिकन सूप. सो आता इथे मी घेतलं आहे 2 कांदे. थोडा छानपैकी एकदम फ्राय करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. आणि आपला वाटण पण रेडी आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आपला वाटण, काळा वाटण रेडी केलं आहे. सुक्या खोबऱ्याचा वाटण आहे, तो आपल्याला ॲड करायचं आहे गाईस. ओके, आणि ह्यातला मी ॲक्च्युली 1.5 किलो चिकन आणलेलं. सो ह्यातला हा चिकन मी धुवून आता ठेवणार आहे आणि हा सूपला वापरणार आहे आणि हा थोडासा संध्याकाळी बिर्याणी करणार आहे. ओके, सो आता पहिला सूपची तयारी करू. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आणि छान भाजून घ्या, कारण त्याचा तो उग्र वास असतो लसूणचा, ते यायला नहीं पाहिजे. गाइस अभी जब मैं बनाने जा रही हूँ वो है चिकन सूप. ये महाराष्ट्र स्टाइल में बना रही हूँ मैं. इसमें कांदा, टमाटो, अदरक लहसुन का पेस्ट और काला मसाला म्हणजे मतलब ये खोबरे का, सूखा खोबरा कांदे का मसाला रहता है, वो मैं ऐड करने वाली हूँ. आप रेसिपी में देखोगे तो आपको सब समझ में आ जाएगा. ओके, तो मेरी रेसिपी आप प्लीज़ ध्यान से देखना गाइस, और मुझे लाइक, शेयर और सब्सक्राइब सपोर्ट करना. सब्सक्राइब तो ज़रूर करना आप लोग. थोड़ा अच्छे से फ्राई करना है हमें इसे. आपण ह्या स्टेजला जरासा पाणी ॲड करूया, सो दॅट कांदा पण एकदम सॉफ्ट होणार आपला. म्हणजे असं सूपमध्ये ना कांदा आपल्याला दिसणार नाही, तसं एकदम मेल्ट पण होणार आणि आलं लसणाची पेस्ट पण छानपैकी भाजली जाणार आपली. ओके, तर तो फ्लेवर आहे ना तो येणार नाही, म्हणजे जे लसणाचा जो उग्र वास असतो ते सर्व आपल्याला वॅनिश करायचं आहे. ओके, सो थोडासा पाणी ॲड करून छानपैकी त्याला शिजू देऊया पहिले आपण. आता ह्याच्यामध्ये मी एक म्हणजे गरम मसाला काही ॲड नाही केला आहे. तुम्हाला जर आवडत असेल जास्त गरम मसाला तर तुम्ही याच्यात ॲड करू शकता कांद्यामध्येच. दालचिनी, लवंग, काली मिरे, वेलची, तमालपत्र हे सगळं तुम्ही ॲड करू शकता. कारण की मी वाटणमध्ये मी ॲड केला आहे ऑलरेडी. सो मी आता ग्रेव्हीमध्ये नाही ॲड करणार आहे, कारण मग ते तोंडामध्ये पण येतो, तो ते आवडत नाही लोकांना, आमच्या घरच्यांना. सो मी नाही ॲड करत. आता गाईस मी टमॅटो ॲड करत आहे. टमॅटोसाठी आपले मसाले ॲड करायचे. मालवणी मसाला, हळद पावडर, धणे पावडर हे सगळं ॲड करायचं आपल्याला. मग आपल्याला चिकन ॲड करायचं. ओके, आता गाईस मसाले ॲड करत आहे. हळद पावडर 1/4 टीस्पून, 1/2 टीस्पून धणे पावडर आणि 1/2 टीस्पून लाल तिखट. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट करा. आता गाईस मी मीठ ॲड करत आहे. मीठ मी ॲड करायला विसरली कांद्यामध्ये, तर मीठ ॲड केलं आहे. आता एक 5 मिनिटांनी आपल्याला चिकन ॲड करायचं आहे.
आपला काळा मसाला रेडी झाला आहे वाटून. एकदम स्मूथ पेस्ट अशी करायची. ओके, आता आपण चिकन ॲड करूया. जास्त करून सूप करताना बोन्सचा पार्ट जास्त घ्या. इवन मटण पण घेणार तर बोन्स जास्त घ्या. त्याचा जो अर्क असतो ना हाडांचा, तो मस्त ग्रेव्हीमध्ये उतरतो. आता मी ह्याच्यामध्ये एक बटाटा ॲड करणार आहे, कारण की मला बटाटे जाम आवडतो चिकनमध्ये. तर मी आता नाही थोडा भाजून घेणार, नंतर ॲड करणार आहे गाईस. तर गाईस आपला वाटण जे आपण केलं होतं ते ॲड करूया. आपण सूप करताना वाटणाचं प्रमाण थोडंसं कमी ॲड करा, कारण आता एकदम घट्ट होणार आपली ग्रेव्ही. सो आपल्याला एकदम सूपसारखा पाहिजे, थोडासाच ॲड करा. 2 पीस बटाट्याची मी ॲड केली, कारण बटाटे फक्त मीच खाते जरा आणि कोणालाच आवडत नाही. तर गाईस हे वाटणाचं पाणी ॲड करत आहे आणि ह्याच्यात हाफ ग्लास आणखीन पाणी ॲड करून कुकर आपण लावून घेऊया. आणि हे जे लिव्हर आहे चिकन लिव्हर ते सुद्धा मी ॲड करून घेते. कुकर बंद करून घेऊया. मस्त आपला सूप तयार होणार आता, चिकन सूप. आता गाईस मी लिंबू ॲड करत आहे. लिंबूचा ज्यूस थोडा ॲड करायचा आणि कोथिंबीरनी गार्निश करायचं आपल्याला. सो आपलं आता चिकन सूप रेडी झालं आहे खाण्यासाठी. सो आता आपण सर्विंग करायला घेऊ. चिकन सूप मस्त लागतो. आता गाईस इथे गरम पाव घेतले. आता आपण सर्विंग करूया. हा हा हा, गरमा गरम चिकन सूप. आणि थंडी पण आहे बाहेर, सो थंडीमध्ये ना सूप पिण्याचा मजा एकदम मस्त. करून बघा तुम्ही, खूप छान लागते. हा हा, गाईस आता आपलं चिकन सूप खाण्यासाठी रेडी झालं आहे. ओके, अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. एकदम गरमा गरम. हे पहा, जाम भारी झाला गाईस. खूप छान ना, नक्की ट्राय करा. थँक्यू गाईज, अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. सपोर्ट मी. थँक्यू.